राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनची बैठक आयोजित केली होती। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिलारे यांनी भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास गोरे पाटील व शिक्षक समितीचे नेते लहू वाघमोडे, उत्तम चाबरे व धनाजी नरळे आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर खिलारे यांनी विविध विकास कामांचे निवेदन मंत्री गोरे यांना दिले। निवेदनात पुढील मागण्या केल्यात। पदोन्नतीबाबत सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे। शिवाय कोल्हापूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीटी अट घालून पदोन्नती करावी असा निर्णय दिलाय। या निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही व्हावी। सिंगनहळ्ळी ते डोंगरगाव लोणारवाडीकडे जाणाऱ्या कोरडा नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। पूल झाल्यास शेतमालाची वाहतूक सुलभ होईल। कोरडा नदीवर 100 मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करावा। तसेच शेगाव जिल्हा परिषद गटाअंतर्गत रस्त्यांच्या कामांना निधी मिळावा। संबंधित रस्त्याची दुरुस्ती, मजबूतीकरण व डांबरीकरणासाठी निधी तातडीने मंजूर करावा। शेगाव सांगोला रस्त्यापासून ईश्वर धाबा ते काशीलिंगवाडी ते सिंगनहळ्ळी रोड बागलवाडी रस्ता हद्दीपर्यंत डांबरीकरण, शेगाव ते आवंडी आणि सिंगनहळ्ळी ते आवंडी रोड डांबरीकरण, काशीलिंगवाडी येथील शेगाव रोड ते मुळे वस्तीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण या रस्त्यांच्या कामाला निधी मिळावा। या मागण्या लेखी निवेदनातून करण्यात आल्या आहेत।